नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता आपण आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि तुम्ही वारंवार त्यासाठी प्रश्न विचारत होता, त्या प्रश्नाचे उत्तर या बातमीमध्ये आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व नोटिफिकेशन मिळतील. सोबतच हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत ही बातमी आहे TET परीक्षेच्या संदर्भात. बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC TIT TET पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशा मोफत बॅचेस यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू असतात. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ॲपमध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीनं आणि सर्वोत्कृष्ट निकालासह शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह 999 रुपयात टेस्ट सिरीजसह तुम्हाला मिळेल. आणि 1099 रुपयात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह 999 रुपयात पोलीस भरती, सरळ सेवा भरती 999 रुपयात. सोबतच सर्व पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. या बॅचसोबत संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, म्हणजे तुम्ही लाईव्ह नाही बघू शकले तर तुम्हाला ते रेकॉर्ड मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला मिळतील. तुम्हाला तुमच्याकडे नेटवर्क नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी राहील. याहीपेक्षा जर परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. एक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळ बघता येईल. तर आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, राऊत सर युनिक अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून बॅच परचेस करा. आजपर्यंत हजारो विद्यार्थी TET पास झालेले आहे आणि TIT 2022मध्ये 1000+ विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे शिक्षक झालेले आहे. उत्कृष्ट निकालासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी लगेच ॲप डाउनलोड करा आणि TET TITच्या बॅच परचेस करून पुढे आपली शिक्षक या पदाची जागा निश्चित करा. चला आपण बघूया. ह्या ठिकाणी लक्ष द्या प्रत्येकानं, आपण काय बघणार आहोत. तर हे पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आता आपण या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघणार आहोत की TET शिक्षक पात्रता परीक्षा केव्हा होणार, परीक्षेची तारीख काय आहे, हे सगळं आपण इथे बघणार आहोत. तर आता पहा, इथे तुम्हाला हे वाचायला मिळत आहे. या ठिकाणी बघा काय म्हणते. तर इथे बघत असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जाहीर निविदा सूचना. बघा, निविदा सूचना ह्याच्यात काय म्हणत आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस OMR आधारित ऑफलाईन. बघा, म्हणजे इथे एक गोष्ट तुमची कन्फर्म झाली की शिक्षक पात्रता परीक्षा TET ही कशी होणार आहे, सर ती ऑफलाईन होणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस OMR आधारित ऑफलाईन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी संस्था निवडीकरिता म्हणजे निविदा मागवण्यात येत आहे. म्हणजे कल्पना करा की ज्या काही एखादी संस्था असेल जे अशा प्रकारचं काम करते, तर ते कोणाला काम द्यायचं यासाठी निविदा मागवण्यात येत आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा, त्याच्यात खाली तारीख दिलेली आहे. मुद्दा नंबर 1 बघा, याच्यात काय म्हणत आहे, वरील कामाचे निविदा फॉर्म व इतर सर्व माहिती वेबसाईट, त्याच्यामध्ये वेबसाईट दिलेली तुम्हाला http://mahatenders.government.in या संकेतस्थळावर 19/7/2024 दुपारी 3 वाजता, म्हणजे काल दुपारी 3 वाजतापासून ते 31/7/2024 बघा 31/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये उपलब्ध होतील. म्हणजे 19 तारखेपासून तर 31 जुलैपर्यंत ते उपलब्ध राहतील. बघा, त्याच्यानंतर कामकाज सुरू होईल म्हणजे ऑगस्टमध्ये वगैरे, आणि मग त्याच्यानंतर ते कामकाज क्लिअर ऑगस्टमध्ये झालं. सप्टेंबरमध्ये जे TET बद्दल बोलल्या गेलं होतं ती गोष्ट इथे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. रोज शेकडो विद्यार्थी फोन करून, मेसेजेस करून, व्हॉट्सॲप करून विचारतात की केव्हा होईल. दादा, आता बघा, इथे यांना त्या नोटिफिकेशनवर सही करायला फक्त 2-3 सेकंद लागेल. 2-3 सेकंदामध्ये अभ्यास होत नाही. म्हणून वास्तवाशी पहिल्यांदा सुसंगत राहा. अभ्यासाला बराच वेळ लागतो,
पण नोटिफिकेशन यायला, जाहिरात यायला वेळ लागत नसतो. म्हणून जे नकारात्मक लोक असतील, निगेटिव्ह असेल, असं होईल तसं होईल, होणार नाही, जे कायम एक निगेटिव्ह टोक धरून बसतात, अशा लोकांपासून थोडंसं लांब राहा, दूर राहा. बघा, दुसरा पॉईंट या ठिकाणी काय सांगितलं जात आहे की ई निविदा भरतेवेळी इच्छुक निविदाकाराने संपूर्ण निविदेची माहिती घेऊन ई निविदा सादर करावी. म्हणजे आता हे जे कोणी टेंडर घेणार आहे त्यांच्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. कारण नमूद करून अथवा कारण न देता आलेल्या एक अथवा सर्व ई निविदा स्वीकारणे अथवा फेटाळण्याचा अधिकार माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी राखून ठेवलेला आहे. म्हणजे आता जर समजा हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्यांची निविदा तुम्ही स्वीकारलेली आहे, तुम्ही टेंडर भरलेला आहे. बघा, इथे दुसरा पॉईंट सांगते, ई निविदा भरतेवेळी इच्छुक निविदाकाराने संपूर्ण निविदेची माहिती घेऊन ई निविदा सादर करावी. म्हणजे ज्यांना टेंडर घ्यायचं आहे त्यांनी ती माहिती त्यांच्याकडे सादर करायची आहे. आता ही माहिती कुठे आली तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे ही माहिती जशी आली तर आता तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला टेंडर का बरं दिल्या गेलं नाही, तुम्हाला निविदा का बरं दिल्या गेली नाही, याचं ते कारण नमूद करू शकतात. कारण नमूद करून किंवा कारण न देता, बघा, कारण नमूद करून किंवा कारण न देता आलेल्या एक अथवा म्हणजे एक निविदा अथवा सर्व निविदा स्वीकारणे अथवा फेटाळणे ह्याचा अधिकार कोणाला तर माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तो अधिकार राखून ठेवलेला आहे. बघा, निविदा ID समोर दिला आहे 2024/ लक्षात घ्या MSCEP आणि इकडे 1055439/1 असं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर आता बघा, स्थळ पुणे, दिनांक केव्हा 19/7/2024. तर आता 19/7/2024 कालपासून हे प्रसारित झालेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं जरुरी आहे. रोज रोज काय बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्नभंग पावतात. केव्हा की काय जाहिरात आल्याच्या नंतर ते काय सांगतात, जशी जाहिरात आली तसे परीक्षेच्या म्हणजे क्लासेस शोधतात, नोट्स शोधतात, परीक्षेच्या मागे लागतात. आणि दादा, ते कसं तहान आपल्याला लागल्याच्या नंतर आपण विहीर खोदणे हे म्हणजे बावळटपणाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आतापासूनच ती परीक्षा, आता बघा, ऑगस्ट सप्टेंबर म्हटलं तर सप्टेंबरच्या शेवटी होईल, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, ती जेव्हा व्हायची तेव्हा होईल. पण आपल्याला आपला जो अभ्यास आहे तो तुम्ही सुरू करणं जरुरी आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे. बघा, आपल्याकडे या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, हे सर्व विषय विथ टेस्ट सिरीज फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 हे इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मानसशास्त्र हे सगळे विषय मिळून फक्त 1099 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि टेस्ट सिरीजसह पोलीस भरती 999 रुपयात, सरळ सेवा भरती 999 रुपयात, सर्व विषय टेस्ट सिरीजसह. तुम्ही कोणतीही बॅच लावली, MPSC, TET, TIT, पोलीस भरती, सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. बघा, आणि सोबतच पुन्हा एक गोष्ट तुम्हाला मी इथे सांगितली, ती म्हणजे कोणती, MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आपली मोफत बॅचसुद्धा आहे. यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ सर्वांपर्यंत काय म्हणून सांगा, शेअर करा. आपल्या पेड बॅचेसमध्ये तुम्हाला काय काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षी झालेले सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल, हे लक्षात घ्या. आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा आणि पुढे येणाऱ्या TETचा अभ्यास आमच्यासमोर करा. लक्षात घ्या. आणि सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तुम्ही फीडबॅक बघा, विद्यार्थ्यांचा फीडबॅक बघा. आपल्या कम्युनिटीमध्ये जा यूट्यूब चॅनलच्या, किंवा यूट्यूब चॅनलला आपले रेग्युलर फ्री लेक्चरचे व्हिडिओ बघा, त्याच्यात विद्यार्थ्यांच्या कमेंट बघा आणि मग बॅच जॉईन करा. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच TET आणि TIT दोन्ही पास व्हायचे असेल तर आपल्यासोबत या. नक्कीच तुम्ही TET पास व्हाल आणि TITमध्ये तुमचा नक्की स्कोर होईल आणि पुढच्या यादीमध्ये शिक्षक म्हणून तुमचं नाव राहील. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.